मला सिव्हिअर मायग्रेन झालं. बर, स्ट्रेसमुळे. स्ट्रेसमुळे. म्हणजे इतकं मी काम इतकं ओघामध्ये करत होती की मी स्वतःकडे थोडंसं दुर्लक्षही करायला लागली होती. राईट, राईट. आणि ते आता कोणी करू नये. हो. म्हणजे मी सगळ्यांना सजेशन देईन की तुम्ही पहिले आरोग्य जपा. म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित असेल तर तुम्ही सगळं काही व्यवस्थित करू शकाल. सर सलामत तो पगडी पचास. हां, येस. खरंय. आणि मग माझ्यासोबत असं घडलं. मला इतकं सिव्हिअर मायग्रेन ना, म्हणजे मला लिटरली अटॅक यायला लागले मायग्रेनचे. काय म्हणता? हां, खूप मोठे-मोठे अटॅक आणि ते सुद्धा म्हणजे मलाही समजत नव्हतं. ओके. मला माहिती नव्हतं की मला मायग्रेन आहे. बर. की माझा स्टार्टिंगला फक्त हा हात आणि हा पाय जड होत होतं. जड होत होता. हां, म्हणजे असं पूर्ण इतकं हेवी होत होतं लाईक पॅरालायसिस सारखं. ओ, या म्हणजे तो उचलत टाईपमध्ये नव्हता. उचलत नव्हतं. बर. सो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर काही हॉस्पिटल असे असतात की त्यांना काही माहिती नसतं. मग ते पहिले आपल्याला तीच घाबरवतं. भीती देतात. हां. बरोबर. एक सिस्टर सरळ येऊन म्हणाली की हिचं वाटतं पॅरालिसिस आहे. आई गं. माझी पूर्ण म्हणतात ना हालतच खराब झाली. माझा नवरा पण घाबरला. अरे बापरे! इतक्या लहान वयात मी सुद्धा टेन्शनमध्ये आले. मला जर पॅरालिसिस गेलं तर मी करणार काय? काय होणार? ह्या सगळ्या गोष्टींकडे मी काही विचारच करत नव्हते. आणि नंतर म्हणजे असं ब्रेन थोडंसं असं हेवी व्हायला लागलं. आणि असं हे नव्हतं की डोकं वगैरे दुखतं असं नव्हतं. म्हणजे ह्या टाईपचंही मायग्रेन हां, असेल एक्झॅक्टली. हे मलाही माहीत नव्हतं.